नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे नाव चंद्रशेखर साखरे. मी टॅक्स कन्सल्टंट. ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय, आज आपण हे समजून घेणार आहोत. जे इन्कम आपण अर्न केलेलं नाही अशा इन्कमवर आपल्याला ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो आणि हा ॲडव्हान्स टॅक्स आपण वेळेवर भरला नाही तर त्यावर आपल्याला अंडर सेक्शन 234B आणि C या सेक्शन खाली व्याज सुद्धा पेड करावं लागतं. ते कसे, आता आपण समजून घेणार आहोत. ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय? आगाऊ कराच्या योजनेसाठी प्रत्येक करनिर्धारकाने त्याच्या वर्तमान उत्पन्नाचा अंदाज लावणे आवश्यक आहे. बघा, वर्तमान उत्पन्नाचा अंदाज लावावा लागणार आहे. अशा अंदाजित उत्पन्नावरील कर दायित्व निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास करदात्याने आर्थिक वर्षातच हप्त्यांमध्ये अंदाजे कर भरणे आवश्यक आहे, म्हणजे अनिवार्य आहे. अशा प्रकारे करदात्याने कमावल्याप्रमाणे कर भरणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आगाऊ कराची योजना पे इज यू अर्न स्कीम म्हणूनही ओळखली जाते. म्हणजे बघा, ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे का जे उत्पन्न वर्तमान वर्षात मी कमवणार आहे त्याचा अंदाज लावून त्यावर हप्त्यांमध्ये आपल्याला जो कर भरावा लागतो त्याला ॲडव्हान्स टॅक्स म्हणतात. तो कसा, चला आपण पुढे समजून घेऊया. आगाऊ कर भरण्यास कोण जबाबदार आहे, तर अगोदर आपण ते समजून घेऊया. प्रत्येक व्यक्ती ज्याचे आर्थिक वर्षासाठी अंदाजे कर दायित्व लायबिलिटी 10,000 किंवा त्याहून अधिक ॲडव्हान्स टॅक्सच्या रूपात त्याचा कर आगाऊ भरावा लागेल. तथापि रहिवासी ज्येष्ठ नागरिक जे आहेत, म्हणजे ज्यांचं 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती, मग त्यामध्ये व्यवसाय किंवा व्यवसायातून कोणतेही उत्पन्न नसल्यास आगाऊ कर भरण्यास जबाबदार नसणार. ज्यांचे वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त असे जे ज्येष्ठ नागरिक आहे आणि व्यवसाय आणि व्यवसायातून कोणतेही उत्पन्न जर नसेल तर त्यांना आगाऊ कर भरण्यास ते जबाबदार नाहीत. म्हणजेच ज्या व्यक्तींचं आर्थिक वर्षात अंदाजे कर दायित्व 10,000 किंवा जास्त असेल त्या लोकांना आगाऊ कर हा भरणं आवश्यक आहे. आगाऊ कर भरण्यास कोण जबाबदार, का ज्या व्यक्ती आर्थिक वर्षात त्यांचं उत्पन्न जे आपण इस्टिमेटेड इन्कम असेल आपलं, त्यावर फायनान्शियल इयर मध्ये जर 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक जर टॅक्स येत असेल तर तो ॲडव्हान्स टॅक्स हप्त्याच्या रूपाने आपल्याला भरणं अनिवार्य आहे. ते कसं, ते आपण आणखीन पुढे डिटेल मध्ये समजून घेऊया. आगाऊ कर कसा भरायचा आता आपल्याला, आता त्याचं चलन क्रमांक आहे बघा, ITNS 280. बघा, हे चलन आहे. एक तुम्हाला इथे त्याचा डेमो पण मी दिलेला आहे. मध्ये तपशील सबमिट करून आगाऊ कर ऑनलाईन म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा ऑफलाईन अधिकृत बँकेत सुद्धा जाऊन आपण ॲडव्हान्स टॅक्स भरला जाऊ शकतो. तथापि कंपनी, व्यक्ती, कंपनी व्यतिरिक्त ज्यांना हे करणे अनिवार्य आहे, कोण, तर केवळ ऑनलाईन पद्धतीने कर भरण्यासाठी कलम 44AB अंतर्गत ज्याच्या खात्याचे ऑडिट असते त्यांच्यासाठी हा ॲडव्हान्स टॅक्स जर येत असेल तर तो भरणे अनिवार्य आहे. इथपर्यंत लक्षात आलं की बघा, आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने 280 ITNS या चलन क्रमांक 280 खाली ऑनलाईन टॅक्स भरू शकतो आणि ऑफलाईन अधिकृत बँके ज्या असतात त्यामध्ये जाऊन कॅश किंवा चेकने हा टॅक्स आपण भरू शकतो. त्या व्यतिरिक्त कंपनी असेल, व्यक्ती असेल, कंपनी व्यतिरिक्त कोण, का ज्यांना हे करणं अनिवार्यच आहे
केवळ ऑनलाईन पद्धतीने कर भरण्यासाठी, केवळ ऑनलाईन पद्धतीनेच कर भरण्यासाठी कोणतं कलम ए बी अंतर्गत ज्यांच्या खात्याची ऑडिट असते त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कर भरणं अनिवार्य आहे. इथपर्यंत लक्षात आलं. तर आगाऊ कर कसा भरायचा? तर 280 ITNS 280 या चलनाखाली ऑनलाईन भरू शकतो, ऑफलाईन बँकेत जाऊन कॅश किंवा चेकने सुद्धा भरू शकतो, ज्याचा CIN नंबर आपल्याला इन्कम टॅक्सच्या वेबसाईट वरनं मिळत असतो. तो कसा ते पण आपण नंतर समजून घेणार आहोत. चला पुढे जाऊया. आता आगाऊ कर भरण्यासाठी देय दिनांक काय आहे ते आता आपण समजून घेऊया. हप्ता आगाऊ कर रक्कम भरण्यासाठी देय दिनांक. आता आपण काय करू? आता सध्या 15 मार्च 2024 या तारखेला आपल्याला 100% टॅक्स भरायचाच आहे. बघा यामध्ये मी आता 4थ्या क्रमांकावर जेव्हा येतो ना, तर या 4थ्या क्रमांकाला 15 मार्च ही तारीख आता जवळ आलेली आहे. पण आता आपल्याला पुढील वर्ष जे सुरू होणार आहे आपलं 1 एप्रिल 24 ते 31/3/25 आहे का नाही? 31/3/25 म्हणजे फायनान्शियल इयर किती झालं आपलं? 24 आणि 25. या वर्षात आपण आताच ही ऍडव्हान्स टॅक्स कसा भरायचं हे आजच आपण समजून घेणार आहोत. आणि जर कोणाला आता 15 मार्च 2024 पर्यंत टॅक्स भरायचा असेल फायनान्शियल इयर 23-24चा, त्याला सुद्धा ही व्हिडिओ उपयोगाला येणार आहे. तर बघा आता 24-25 मध्ये जर आपलं 50,000 रुपये इन्कम येत असेल, आपलं 50,000 रुपये टॅक्स येत असेल, का जे इस्टिमेटेड इन्कम जे आपलं आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्यावरती 50,000 रुपये आपलं टॅक्स दायित्व असेल, तर त्याला प्रथम काय करावं लागेल? प्रथम म्हणजे फर्स्ट जो इन्स्टॉलमेंट भरायचा आहे त्याला तो 15 जून 2024 पर्यंत भरणं अनिवार्य आहे. तो किती? 15%. मागील वर्षाच्या 15 जून रोजी किंवा त्यापूर्वी आगाऊ कराच्या 15% पेक्षा कमी नाही. आता 15% 50,000च्या किती येईल? तो 7,500 रुपये त्याला आला. आता टॅक्स हा टॅक्स त्याला 15 जून पर्यंत भरावा लागेल, 15 जून 2024 पर्यंत. दुसरा इन्स्टॉलमेंट मागील वर्षाच्या 15 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी आधीच्या हप्त्यात भरलेल्या रकमेतून कमी केल्यास आगाऊ कराच्या 45 पेक्षा कमी नाही, म्हणजे 45% कमी नाही. आता 45% 50,000वर किती येतात? तर ते येतात 22,500. आणि त्यातनं काय कमी करायचं आपल्याला? बघा इथे हप्त्यात भरलेल्या रकमेतून कमी केल्यास काय किती भरलाय आपण? 7,500 ऑलरेडी भरलेला आहे. 7,500 भरल्यावर शिल्लक किती राहील आपल्याकडे? टॅक्स येतो 15,000 रुपये आपल्याला भरावा लागेल, आहे का नाही? 15,000 रुपये कधीपर्यंत? तर 15 सप्टेंबर 2024च्या. त्यानंतर 3 नंबरचा इन्स्टॉलमेंट मागील वर्षाच्या 15 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी आधीच्या हप्त्यांमध्ये भरलेल्या रकमेतून कमी केल्यास आगाऊ रकमेच्या 75% पेक्षा कमी नाही. मग आता 50,000च्या 75% किती येतात? 37,500. बघा ऑलरेडी आपण किती टॅक्स भरलेले आतापर्यंत? 7,500 आणि 15,000 म्हणजे 22,500 टोटल. ते त्याच्यातनं मायनस करायचे. 22,500 मायनस केल्यानंतर पुन्हा आपल्याला किती टॅक्स भरावा लागेल? 15,000 रुपये. ओके, हे तिसरा इन्स्टॉलमेंट आपल्याला भरावं लागेल 15 डिसेंबर 2024च्या आत. आणि चौथा इन्स्टॉलमेंट कधी भरायचा आपल्याला? मागील वर्षाच्या 15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी आधीच्या हप्त्यातून भरलेल्या रकमेतून कमी केल्यास आगाऊ कराच्या 100% जो शिल्लक राहील. म्हणजे आतापर्यंत आपण किती टॅक्स भरला? 37,500. 100% टॅक्स किती झाला आपला? 50,000. तो 50,000 मायनस केला, 50,000 मधून 37,500 गेल्यानंतर 12,500 शिल्लक अमाऊंट आपल्याला 15 मार्च 2025 आहे का नाही या तारखेला भरावी लागेल. अशा पद्धतीने
जर फायनान्शियल इयर 24-25 वर्ष जर सुरू होणार आहे 1 एप्रिल पासून आणि आपण इस्टिमेटेड इन्कम आपलं काढलं तर आपल्याला 50,000 रुपये जर टॅक्स येत असेल तर त्यामधून आपला जो TDS येत असेल समजा तो TDS वजा केल्यानंतर जी अमाऊंट आपली राहते त्या अमाऊंटवर आपल्याला अशा पद्धतीने टॅक्स 4 इन्स्टॉलमेंट मध्ये भरणं अनिवार्य असतं. म्हणजे आता हा 50,000 रुपये जो टॅक्स आलेला आहे तर जर या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला फर्मला अगोदर जर काही TDS कट झाला असेल तर तो टॅक्स वजा करून उरलेल्या टॅक्स अमाऊंटच्या वर या इन्स्टॉलमेंटद्वारे त्याचा 100% टॅक्स जो पेबल आहे तो भरणं आवश्यक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. पुढे जाऊया. एक कर निर्धारक जो त्याचा व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न कलम 44AD म्हणजे प्रेझेंटिव्ह इन्कम किंवा कलम 44ADA बघा प्रेझेंटिव्ह टॅक्स स्कीम 44AD आणि 44ADA च्या अनुमानित कर योजनेनुसार घोषित करतं. जो घोषित करतोय 44AD खाली किंवा 44ADA खाली त्याने त्याच्या आगाऊ कर दायित्व संपूर्ण रक्कमी 15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी भरणं आवश्यक आहे. जर का आज कोणाला रिटर्न फाईल करायचं आहे प्रेझेंटिव्ह इन्कम या सेक्शन खाली या वर्षाचं फायनान्शियल इयर 23-24चं आणि त्याचा टॅक्स हा 10,000 पेक्षा जर जास्त असेल किंवा 10,000 असेल तर त्याने 15 मार्च 2024च्या आत 10,000 रुपये टॅक्स गव्हर्नमेंटला देणं आवश्यक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. अशा प्रकारे तो मागील वर्षाच्या 15 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी एकाच हप्त्यात 100% आगाऊ कर भरू शकतो. पूर्ण 100% कधी भरू शकतो का ज्याचं 44AD खाली आणि 44ADA या प्रेझेंटिव्ह टॅक्सेशन स्कीम खाली तो रिटर्न फाईल भरत असेल तर त्याला 100% टॅक्स जर 10,000 पेक्षा जास्त येत असेल तर तो 15 मार्चच्या आत भरणं आवश्यक आहे. ओके. इथपर्यंत लक्षात आला. तर पुढे जाऊया. टिप काय 31 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी भरलेला कोणताही कर देखील आर्थिक वर्षात भरलेला आगाऊ कर मानला जातो. जर 15 मार्च नंतर जर तुम्ही टॅक्स भरला 25 मार्चला तरी तो ऍडव्हान्स टॅक्स म्हणून आपल्याला तो ग्राह्य मानला जाईल. तो त्या सेक्शन खाली ऍडव्हान्स टॅक्स या हेड खाली त्याला दिला गेला आहे असं समजलं जाईल. इथपर्यंत लक्षात आलं. आगाऊ कर जमा न केल्यास काय परिणाम होतील. जर आपण भरलाच नाही तर काय होणार बघा. कर निर्धारित देय तारखांनुसार करदात्याने आगाऊ कर भरला नाही तर तो खालील व्याज भरण्यास जबाबदार असेल. कलम 234B अंतर्गत आगाऊ कर भरण्या डिफॉल्ट साठी व्याज बसेल आणि आगाऊ कराचा भरणा पुढे ढकलण्यासाठी कलम 234C अंतर्गत सुद्धा त्याला व्याज भरावं लागेल. आता हे व्याज किती आहे काय आहे कसं येतं हे आपण कधीतरी बघूया आहे का नाही. ते तुम्ही जर ऑनलाईन भरत असाल तर ते ऑटो कॅल्क्युलेशन होत असतं रिटर्न फाईल करताना आहे का नाही. नाही तर मग तुम्हाला टॅक्सचं कॅल्क्युलेटर पण आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने हा टॅक्स भरता येतो. बघा इथे इन्कम टॅक्सची मी वेबसाईटवर आलेलो आहे आणि इथे जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर बघा इथे एक टॅक्सचं कॅल्क्युलेटर बघा इथे टॅक्स कॅल्क्युलेटर बघा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर याच्यावर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघा असेसमेंट इयर 23-24 समजा तुम्हाला आता टॅक्स भरायचा आहे प्रेझेंट इन्कम खाली इंडिव्हिज्युअल व्यक्ती याच्यामध्ये HUF आहे फर्म आहे LLP आहे डोमेस्टिक कंपनी आहे फॉरेन कंपनी आहे AOP BOI कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ट्रस्ट आहे. आता इंडिव्हिज्युअल साठी आपण रेसिडेंट आहे का नाही. याच्यामध्ये नॉन रेसिडेंट आहे तर आपण रेसिडेंट आहोत. याच्यामध्ये 60 वर्षापेक्षा लहान रेग्युलर सिटीजन 60 पेक्षा जास्त 79 पर्यंत सिनियर आणि सुपर सिनियर सिटीजन ते सुद्धा असू शकतं. यामध्ये ॲन्युअल इन्कम टाकून इथं त्याचं टॅक्स डिडक्शन जे असतील अंडर सेक्शन 80C 80D खाली ते टाकून त्याचं टॅक्स कॅल्क्युलेशन आपण इथे करू शकतो. बघा इथे जर कमी 7.5 लाख रुपये
टाकलं त्याचं इन्कम, त्यावर आपल्याला 2 लाख रुपये डिडक्शन आहे. एक्झाम्पल बघा इथं लगेच आलं बघा. बघा इथे आपण बघू शकतो आहे का नाही. इथे मी झूम करतो थोडस. बघा 7.5 लाखावर 2 लाख डिडक्शन, 23,400 आपल्याला ऍज पर ओल्ड रिझिम मध्ये टॅक्स येतो आणि न्यू रिझिम मध्ये 39,000 रुपये टॅक्स येतो, म्हणजे 10,000पेक्षा जास्त. आणि मग आपला जर का टॅक्स आपण जर टीडीएस घेतला असेल, आपला टीडीएस कट झाला असेल, तर याच्यामधून वजा गेल्यानंतर आपण उरलेला जो टॅक्स आहे तो आपण 4 इन्स्टॉलमेंट मध्ये भरणं अनिवार्य आहे. अशा पद्धतीने ऍडव्हान्स कॅल्क्युलेटर पण दाखवून तुम्ही सर्व डिटेल इथे भरू शकतात. बघा डिटेल फॉर इन्कम टॅक्स आणि टॅक्स कॅल्क्युलेशन, त्याचे हेड आहेत सर्व, प्रॉपर्टी, सॅलरी, नंतर कॅपिटल आहे का नाही. आता सॅलरी पर्सन असेल ना तर त्याचा एम्प्लॉय ऑलरेडी त्याचा टॅक्स कट करत असतो. अशा पद्धतीने तुम्ही हा टॅक्स भरू शकतात. हा टॅक्स तुम्ही ऑनलाईन चलनाने ई पे टॅक्स मध्ये भरू शकतात. ऑफलाईन पण भरू शकतात. जर पॅन कार्ड टाकणं, इथे त्याचा पॅन कार्ड नंबर, मोबाईल टाकल्यानंतर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ई पे टॅक्स भरू शकतात. त्यामध्ये तुम्हाला OTP येईल, त्या OTP द्वारे सर्व डिटेल माहिती तुम्हाला भरावी लागते आणि मग तो टॅक्स भरावा लागतो. तर जर तुम्ही लॉगिंग केलं, लॉगिंग द्वारे तुम्हाला बाकीची पॅन कार्ड आणि बाकीची माहिती भरायची गरज नाही, त्यामध्ये सुद्धा भरू शकतो. आणि ते चलन आपण सेव्ह केल्यानंतर ते आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना त्याचा जो नंबर असतो BSR नंबर, तो सुद्धा आपण त्यामध्ये दाखवू शकतो किंवा तो ऑटो जनरेट होतो. तो टॅक्स चलन आपलं ई फायलिंग मध्ये दिसायला लागतं. इन्कम टॅक्स मध्ये दिसायला लागल्यानंतर पुन्हा आपल्याला ते दाखवण्याची गरज नसते, आहे का नाही. आता अशा पद्धतीने तुम्ही ऍडव्हान्स टॅक्स हा देऊ शकतात. पुन्हा भेटू ना तेव्हा आपण आणखीन काही सेक्शन समजून घेऊ. मागच्या वेळेस आपण फॉर्म समजून घेतले, ITR फॉर्म कसे भरायचे, 31 जुलैच्या आत आपल्याला भरावे लागणार आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ बघू शकतात. ही इन्कम टॅक्स रिलेटेड माझी या व्हिडिओ आहेत. अशा व्हिडिओ मी सतत तुम्हाला तुमच्या मदतीला येणार आहे यापुढे. थँक्यू. पुन्हा भेटू तेव्हा बोलूया.